हाय हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. मंडे मॉर्निंग झाली आहे, रुटीनला सुद्धा सुरुवात झाली आहे. मला असं वाटतं मंडे मॉर्निंग काही जणांना आवडत असेल, काही जणांना नसेल आवडत. पर्सनली मला आवडते कारण नवीन आठवड्याला सुरुवात झालेली असते. तरी आज रक्षाबंधन आहे त्यामुळे काही जणांना सुट्टी आहे, काही जणांना नाही आहे. आमच्याकडे पुष्करला सुट्टी नाही आहे पण राहूला स्कूलला सुट्टी आहे. आणि बाकी रुटीनची कामं सुरू आहेत, काही कामं झाली आहेत, चहा नाश्ता झाला आहे, काही राहिली आहेत, भांडी घासायची आहेत मेन मला. आणि तुम्ही म्हणत असाल आज हिने सेम ड्रेस वेअर केला आहे जो मी परवा घातला होता. ॲक्च्युली इथे थोडासा प्रॉब्लेम असा आहे की अजून आम्ही वॉशिंग मशीन घेतलं नाही आहे आणि तरी कपडे हाताने धुते. पण काय झालं आहे गेले 2-3 दिवस तुम्ही बघतच असाल की आम्ही सतत बाहेर आहोत. काल तर माझा बर्थडे होता, त्याच्या आदल्या दिवशीसुद्धा आम्ही फिरायला गेलेलो. सो त्या सगळ्या गोष्टी एवढ्या मॅनेज नाही झाल्यात आणि कसं येऊन जाऊन करतोय आम्ही, त्याच्यामुळे कपडेसुद्धा जेवढ्याच तेवढे घेऊन येतोय. पण त्यात झालं सुद्धा असं आहे की परवा एका ड्रेसवरती डाग पडलाय, त्याच्यामुळे तो सुद्धा घालू शकत नाही. आणि हा मी घेतला होता इंट्यूनमधनं. मला वाटतं झाले असतील 7-8 महिने आधी मी घेतला होता. मला वाटतं तुमच्याबरोबर शेअरसुद्धा केलेलं मी इंट्यूनचं शॉपिंग. आणि तो ओपनच नव्हता केला. आणि परवाच्या व्लॉगमध्ये जेव्हा आम्ही नमो गार्डनला फिरायला गेलेलो तेव्हा हे मी त्याचं ओपनिंग केलं आहे आणि मला वाटतं आठवड्याभरात आता 2दा मी तो घातलाय. एक गोष्ट आणि मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. ॲक्च्युली ऑनलाईन आम्ही हे मागवलं होतं. कालच रात्री ते त्याला डिलिव्हर करून गेले. सो ते काय आणलंय आम्ही हे तुम्हाला दाखवते. नावांवरनं मला वाटतं तुम्हाला कळलं असेलच की चहा, साखर आणि कॉफीचे डबे मागवलेत. केव्हापासून माझी ही इच्छा होती की मला असेच चहा साखरेचे कंटेनर्स घ्यायचेत. आमच्या त्या घरी तुम्ही बघितलं असेल सेम आहे, टी आणि शुगर असे लिहिलेले. पण ते माझ्या आत्याने मला गिफ्ट केले होते. आणि जेव्हा हे नवीन घर आम्ही बुक केलं होतं तेव्हा त्या घर मिळालं पण नव्हतं. पण मला वाटतं आपल्या प्रत्येकाचंच असं असतं की एकदा घर बुक केलं की ते आतमध्ये डेकोरेशन कसं करायचं किंवा ते इंटिरियर जे आपण सगळं म्हणतो ते काय करायचं ह्याचं प्लॅनिंग लगेच सुरू होतं. आणि आपलं थोडंसं किचनमध्ये जास्त कल असतो काय काय करायचं. तर माझंही तेव्हा असंच व्हायचं की आम्ही जेव्हा केव्हा अशा दुकानात जायचो तेव्हा माझं पुष्करला नेहमी असायचं, पुष्कर मला हे असेच घ्यायचे आहेत, छान लिहिलेले, कलर कॉम्बिनेशन असलेले. सो घराबरोबर ही सुद्धा छोटी छोटी स्वप्न आपण बघत असतो. आणि फायनली घर आता मिळालेलं आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीने ते सजवतोय. अर्थातच मॉड्युलर किचन अजून व्हायचं आहे. त्या चहा साखरेच्या कंटेनर्स बरोबर अजून 2-3 गोष्टी मी मागवलेल्या त्यासुद्धा आल्यात. त्यात एक मेन गोष्ट म्हणजे ही मी इलॅस्टिक फिटेड बेडशीट मागवली होती. पण ही मला ट्राय करायची आहे बेडवरती कशी होतीये ती. पण त्याआधी जरा मी लंचच्या तयारीला लागली आहे कारण राहूला भूक लागली आहे. सो म्हटलं आधी लंच करून घेऊया आणि मग ती बेडशीट वगैरे मी ट्राय करते, ती तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करणार आहे. आणि प्लस अजून 2 गोष्टी आहेत, पण लंच करून घेते आधी. काय करतेस लंचला? भात लावलाय आणि बटाट्याच्या काचऱ्या करते, वरण करते फोडणीचं. चालेल चालेल बेस्ट. लंच तयार झालंय. जसं मगाशी म्हटलेलं की गरम गरम भात, फोडणीचं वरण आणि बटाट्याच्या काचऱ्या केल्या. आता मी पटकन जेवून घेतो. चलो राहू, रन्स रेडी? येस चलो मस्त जेवण घेऊया आपण. चलो. आणि मग पेट्रोल भरायला जायचंय ना? हा जाऊया ना ते नंतर. बघते ना. हो नंतर जाऊया.
जेवण झालंय आमचं, छान सगळं आवरून सुद्धा ठेवलंय. भांडी फक्त घासायची आहेत, ती थोड्या वेळाने घासेन. आणि आता मगाशी जे मी म्हटलं होतं की बेडशीट आणि अजून 2 गोष्टी आल्यात ॲमेझॉनवरनं, त्या काय आहेत ते आता आपण बघूया. चहा साखरेच्या कंटेनर्स बरोबर अजून एक मेन गोष्ट मागवलेली, ते म्हणजे हा मसाल्याचा डब्बा. तर हा स्टेनलेस स्टीलचा मसाल्याचा डब्बा मी ऑर्डर केला होता. आणि आता तुम्ही बघतच असाल, इथे मी हळद, हिंग, मोहरी, सगळं लाल तिखट हे पाकिटातनं फोडूनच घेत होते. सो ही एक गोष्ट मला आत्ता रिक्वायरमेंट ह्याची जास्त होती. सो हा एक डब्बा मी मागवलाय. आतमध्ये इथे 7 छोट्या छोट्या वाट्या आहेत, त्याच्याबरोबर एक छोटा चमचा आलाय, प्लस एक इथे वरती अजून एक झाकण आहे, आणि मग हे मेन झाकण. रिफ्लेक्शन बघ यात काय दिसतंय सही. आरसा म्हणून उपयोग करूया. हा, आरसा म्हणून वापरता येईल. जोपर्यंत आरसा येत नाही तोपर्यंत, कारण याला ॲडिशनल झाकण आहे ना, हा ठेवायचा आरसा म्हणून. ह्याच्याच बरोबर मी हे एक ऑइल डिस्पेन्सर सुद्धा मागवलंय. 1 लिटरची पूर्ण ही बॉटल आहे, म्हणजे एक पिशवी आपली तेलाची पूर्ण ह्यात राहू शकते. सो किचनमध्ये रिक्वायरमेंट असलेल्या ह्या 3 गोष्टी मी मागवल्यात. जसं मगाशी तुम्हाला चहा साखरेचे डब्बे दाखवले ते, ऑइल डिस्पेन्सर आणि मसाल्याचा हा डब्बा, हे तिन्ही मी आता धुवायला घेणार आहे. स्वच्छ धुवून ठेवते, म्हणजे मला जरा संध्याकाळी यात सगळं भरून ठेवता येईल. आणि मग आपण बेडशीट बघूया. चहा साखरेचे कंटेनर मी सगळे धुवून ठेवलेत, आणि आता मी ही बेडशीट ट्राय करून बघणार आहे. जसं म्हटलं की मी इलॅस्टिक फिटेड ही मागवलेली. सो इथे तुम्ही बघू शकता की हे इलॅस्टिक आहे. आता ट्राय करून बघूया. बेडशीट तुम्ही बघू शकता मस्त फिट झालेली आहे. आणि मुद्दामूनच मागवताना एक मागवली होती, कारण कसं नवीन आहे, बेडचं माप बरोबर बसेल का किंवा ती परफेक्ट येईल ना, त्यासाठी मी एकच मागवलेली. कलरसुद्धा बघू शकता, डार्क कलर घेतलाय. सो मस्त बसली आहे. आता दुसरी मागवायला हरकत नाही. उशांची कवर्ससुद्धा बदलून घेते. तिन्ही डब्यांमध्ये चहा, साखर आणि कॉफी भरून झालेली आहे. आणि ह्या आज जे प्रोडक्ट्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत त्या सगळ्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. सो जर कोणाला घ्यायचं असेल तर त्या तुम्ही रेफर करू शकता. आणि फक्त ह्यात मला छोटे चमचे हवेत. पण एका ब्लॉगमध्ये मी शेअर केलं की माझ्या आईने सत्यनारायणाची जेव्हा पूजा होती तेव्हा छोट्याशा चमच्यांचा सेट दिलाय. सो आता नेक्स्ट टाइम येताना तो मी इथे घेऊन येणार आहे, आणि म्हणजे मला ह्यात ते 3 चमचे टाकता येतील. आणि आजचा हा व्लॉग इथेच थांबवते. कसा वाटलाय मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू अगेन. बाय.